मी मिसेस तृप्ती शिंदे भसे. इंद्रायणी विद्या मंदिर आयोजित नोकरी मेळाव्यात आपले सहर्ष स्वागत. तर आज या ठिकाणी आपण 2026चा नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे. लास्ट इयरलाही 2025मध्ये आपण नोकरी महोत्सव हा आयोजित केला होता आणि या नोकरी महोत्सवाला उदंड प्रतिसाद गेल्या वर्षीही तुम्ही दिला होतात. तर गेल्या वर्षी आपल्या जे स्टुडंट आहेत मावळ तालुक्यातले काही कॅन्डिडेट्स आहेत, काही BCom झालेले कॅन्डिडेट्स असतील, ITI होल्डर्स असतील, डिप्लोमा होल्डर्स असतील, अशा जवळजवळ 1300 कॅन्डिडेट्सनी लास्ट इयरला रिस्पॉन्स दिला होता आणि त्या 1300 कॅन्डिडेट्समधून जवळपास 680 स्टुडंट्सचे आणि कॅन्डिडेट्सचे प्लेसमेंट झालेले होते. ऑफर लेटर आपल्याकडून गेल्या होत्या. तर या ठिकाणी DMCFS या कंपनी अंतर्गत आपण ही जी आहे नोकरी महोत्सव तो आयोजित करत असतो गेल्या 2 वर्षापासून. याही वर्षी ह्या नोकरी महोत्सवाचे आयोजन चांगले आपण केलेले आहे. इंद्रायणी विद्या मंदिरचे यशोदा महादेव काकडे या कॉलेज अंतर्गत आपण ही जॉब फेअर आपण घेत आहोत. ते यावर्षीही उदंड प्रतिसाद आम्हाला भेटला आहे आणि जवळजवळ आज या ठिकाणी 1200 ते 1250 स्टुडंट सकाळपासून इंटरेस्ट झालेले आहेत आणि आपण आत्ता या स्टुडंट्सला त्यांच्या स्किल बेसवर काही ऑफर लेटर आपण देत आहोत. तर आज या ठिकाणी आपण हायकूल अशी एक कंपनी आहे की जिथं आपण दिव्यांगांनासुद्धा नोकरी देण्याचं ते हायकूल जी कंपनी आहे ती काम करते आहे. खूप चांगला प्रतिसाद त्यांनाही आहे. बरेच दिव्यांग कॅन्डिडेटसुद्धा आपल्या या महोत्सवामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. तर ह्या अंतर्गत आपण मावळ तालुक्यातील बऱ्याच जे कॅन्डिडेट्स आहेत आणि मावळ तालुक्याबाहेरील बऱ्याच कॅन्डिडेट्सलाही हा एक चांगला उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर ह्या जो नोकरी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे याचा सगळ्यांनी जे बेरोजगार असतील किंवा ज्यांना नवीन अपॉर्च्युनिटीज शोधायचे आहे त्यांनी नक्की ह्या प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन चांगल्या अपॉर्च्युनिटीज गेन करा आणि असं उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दरवर्षीच तुमच्याकडून मिळावा अशी अपेक्षा करते. धन्यवाद. तृप्ती शिंदे, इंद्रायणी विद्या मंदिरचे यशोदा महादेव काकडे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. इंद्रायणी महाविद्यालयामध्ये जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संस्थेमध्ये अशा पद्धतीचं आयोजन करण्याची ही दुसरी वेळ आहे. ज्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो आहे अशा संस्था म्हणून या ठिकाणी असणाऱ्या RMK स्पेसेस आहे, DSC आहे, DMCFS आहे, इंद्रायणी महाविद्यालय आणि शायनल इंजिनिअरिंग या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या नामांकित अशा या संस्था आहेत. जवळपास 48 वेगवेगळ्या कंपन्यांनी आज या ठिकाणी या जॉब फेअरच्या निमित्ताने भाग घेतलेला आहे. मावळ तालुक्यातलं अनेक विद्यार्थी गेले अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या निमित्तानं या इंद्रायणी महाविद्यालय असेल किंवा तळेगाव स्टेशनच्या परिसरामध्ये असणारं नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ असेल या संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि विशेषतः सर्वजण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळं या संस्थांमध्ये प्रवेश देत असताना ज्यावेळेस इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात किंवा आर्ट्स, कॉमर्स यासारख्या फॅकल्टीजला प्रवेश घेतात त्यावेळेस प्रत्येक पालक आपल्या मुलाला उद्याच्या काळामध्ये त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि कुठंतरी त्याला नोकरी लागली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न या सगळ्यांचा असतो आणि त्यामुळं प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातनं अशा पद्धतीचे जॉब फेअर हे अतिशय महत्त्वपूर्ण असे आहेत. आज या जॉब फेअरच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कंपन्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. या कार्यक्रमासाठी आवर्जून सहभागी असलेले आमचे डॉक्टर झोपे साहेब आहेत, महेश निंबाळकर आहे, आमचे प्रशांतजी भागवत आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे सगळं नियोजन या ठिकाणी झालेले असे विशाल लोखंडे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत. गेले अनेक दिवस या कार्यक्रमाची जाहिरात करणं, लोकांपर्यंत पोचवणं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ही सगळी मंडळी गेले दीड महिना करत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वरूप आणि प्रतिसाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी लाभलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली व्यवस्था करून दिलेली आहे. 48 कंपन्यांसाठी 48 क्लासरूम त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये किंवा ज्यांना जी कंपनी चॉईस म्हणून या ठिकाणी ज्याची इच्छा आहे अशा पद्धतीने प्रत्येकाला सेपरेट त्या ठिकाणी जाता येते, इंटरव्ह्यू कंडक्ट करता येते, स्वतःचे फॉर्म भरून देता येत आहेत. आज सकाळच्या सत्रामध्ये या
मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, रामदासप्पा काकडे असतील, या सगळ्या प्रमुख मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि अतिशय एका चांगल्या उपक्रमाच्या निमित्तानं आज आपण सगळेजण इथं एकत्र आलेलो आहोत. मी सगळ्यांना मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. आज खऱ्या अर्थानं मावळ तालुक्यातील इंद्रायणी महाविद्यालयामध्ये जॉब फेअर, नोकरीची सुवर्णसंधी आणि आपल्या भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी या सुवर्णसंधीचं आयोजन इंद्रायणी महाविद्यालय असेल, त्याचप्रमाणे RMK पेस आणि इतर अन्य 48 कंपन्यांनी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. खऱ्या अर्थानं ज्या कॉलेजमध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो, ज्या कॉलेजने आम्हाला पायावर उभं राहण्याचे धडे दिले, या कॉलेजमध्ये आज ही सुवर्णसंधी उपलब्ध होत असताना स्थानिक विद्यार्थ्यांना, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी RMK स्पेस असेल आणि इतर जे 48 कंपन्या आहेत त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि या नियोजनामध्ये विकी लोखंडे असेल, महेश निंबाळकर असेल, त्याचप्रमाणे उद्योजक रामदासप्पा काकडे असतील आणि सर्व इंद्रायणी विद्यालयातील सर्व स्टाफ सहकार्य करून हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आज 48 वर्गामध्ये 48 कंपन्याचे HR बसलेले आहेत. तिथं प्रत्यक्ष जाऊन जे काही ॲप्लिकंट आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन करून जागच्या जागी जर त्या योग्यतेचा असेल, त्या कार्यक्षम असेल तर त्या ठिकाणी त्याची पडताळणी केली जाते आणि त्याला कामाच्या विषयातला रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. अतिशय सुवर्णसंधीचं हे दुसरं वर्ष आहे आणि आपल्या भागातील कामगारांना, लोकांना स्थानिक रोजगारांसाठी हे व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याबद्दल मी या सर्व व्यवस्थापकांचं, इंद्रायणी महाविद्यालयाचं आणि RMK स्पेसचं धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीचं काम इथून पुढे देखील ते करत राहतील. ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थी घडवत असताना किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल, आपले इथं रोजगार देखील उपलब्ध करून देण्याचं काम करत आहेत. ही अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी राबवली जाते. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्यांचा आज ज्या या ठिकाणी नियुक्ती होईल त्यांना देखील शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. नमस्कार, मी योगिता फलके. विशाल भाऊ लोखंडे आणि महेश भाऊ निंबाळकर यांच्यामार्फत आम्ही समर्थ नारी महिला शक्ती तर्फे यांनी आम्हाला फाउंडेशन महिलांसाठी करून दिलेलं आहे. तर त्यामार्फत महिलांसाठी रोजगार हा विशाल भाऊंनी खूप महिलांसाठी घरगुती असा उपक्रम राबवलेला आहे. महिलांना घरगुती आजच्या जीवनामध्ये लहान मुलं सांभाळून महिलांना काही रोजगार नाही, तर ते विशाल भाऊंनी आम्हाला हा रोजगार उत्पन्न करून दिलेला आहे. त्याबद्दल विशाल भाऊ आणि महेश भाऊ यांचे धन्यवाद. पण मला कालच ताईनं सांगितलं ह्या ॲडबद्दल आणि मीही आले इथे. अपेक्षा आहे की मला इथून चांगली संधी मिळेल आणि वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी मिळेल. थँक्यू. माझं नाव ज्योती शिवाजी बुवा. मी तळेगाव दाभाडे इथून आले आहे आणि मला नोकरीची खरंच खूप गरज आहे. पण खूप दिवसापासून मला नोकरी लागावीच वाटत होतं आणि मी खूप शोधामध्ये होते, पण मला नोकरी काही भेटत नव्हती. पण अचानक मला मोबाईलवर ही ॲड दिसली नोकरी महोत्सवाची आणि खूप छान वाटतं आहे की असं म्हणजे मी गृहिणी आहे आणि मलासुद्धा या नोकरीची संधी म्हणजे भेटत आहे. तर आणि खूप ठिकाणी असं झालं की खूप ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले होते, पण तिथं ती वाट बघा, पुन्हा वॉचमॅन आतमध्ये सोडत नाहीत, त्यांच्या अपेक्षा खूप असतात आणि खूप तात्काळ ठेवावं लागतं, त्यांना मस्का लागावा लागतो. त्यापेक्षा हे खूप छान आहे, खूप छान संधी आमच्यासाठी चालून आली आहे. माझं BA झालं आहे आणि मी गृहिणी आहे, 2 मुलं आहेत मला. पण असं वाटत नव्हतं की कधी जॉब भेटेल, पण आज मला खरंच खूप छान वाटते की इथं नोकरी महोत्सवामुळे मला खरंच एखादा जॉब भेटण्याची अपेक्षा आहे. इंदोरीतनं आलेलो आहे इथं. माझं नाव अनिश कदम आणि इंद्रायणी कॉलेजद्वारे मी इथं शिकत आहे BA फर्स्ट इयरला. त्यासुकट ही जी नोकरीची संधी मिळाली आहे त्याच्यात मी फॉर्म भरून आता नोकरीचा इंटरव्ह्यू देण्यासाठी आलो आहे. मी फक्त शिकता फंडामेंटल ऑफ डिजिटल मार्केटिंग गुगलचा हा कोर्स आहे तो सुद्धा कंप्लीट केलेला आहे आणि त्यानंतर आता इथं जॉबसाठी आलेलो आहे. आणि मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.